नमस्कार, तुम्ही पाहता लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहोरकर. नृत्याची आवड असलेल्या एका तरुणीला कला केंद्रात काम देण्याचं आणि पैसे मिळवून देण्याचं आमिष दाखवून अंबाजोगाई येथे आणण्यात आलं आणि तिच्यावर पाशवी आणि सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईनं बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून एका महिलेसह 4 जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे बारामतीसह बीड जिल्हा हादरला असून कला केंद्राच्या नावाखाली सुरू असलेल्या या अनैतिक कृत्यावर संताप व्यक्त केला जात आहे. बारामती येथील महिलेच्या फिर्यादीनुसार तिची मुलगी नृत्य आणि गायनाची आवड जोपासत होती. 24 एप्रिल 2025 रोजी अंबाजोगाई येथील बदामबाई गोकुळ नावाच्या महिलेनं पीडित मुलीच्या आईशी संपर्क साधला आणि आपल्या कला केंद्रात नृत्यासाठी मुलीची गरज असून मुलीला पाठवल्यास ती नृत्य शिकेल आणि तिला पैसेही मिळतील असं आमिष बदामबाईने दाखवलं. फिर्यादीच्या मुलीला अंबाजोगाई येथील पायल कला केंद्रात अगोदर नेण्यात आलं. त्या ठिकाणी तिला राहण्यास नकार दिल्यानंतर बदामबाईनं आणि इतर दोघांनी पीडितेला बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर पीडितेला जबरदस्तीनं अंबाजोगाई येथील साई लॉजवर नेण्यात आलं. तेथे बदामबाईने पीडितेला मनोज कालिया आणि प्रमोद गायकवाड यासह इतर एका जणांच्या ताब्यात दिलं आणि त्या ठिकाणाहून बदामबाई निघून गेल्या. लॉजवर उपस्थित असलेल्या या तिघांनी पीडितेवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला, तिचे अमानुष हाल केले. त्यानंतर तिला पुन्हा पायल कला केंद्रात आणून ठेवण्यात आलं. वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न झाला. अत्याचारानंतर पीडितेने कशीबशी आपल्या आईशी फोनवरून संपर्क साधला, घडलेला भयंकर प्रकार सांगितला. घाबरलेल्या आईनं तातडीने अंबाजोगाई गाठून मुलीची सुटका केली आणि तिला परत बारामतीला आणलं. हा सगळा प्रकार झाल्यानंतर पीडित मुलीची आई ही अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गेली. त्या ठिकाणी आपल्या मुलीवर अत्याचार झाल्याची आपबीती त्यांनी पोलिसाला सांगितली. मात्र पोलिसांनी या संदर्भात कुठलाही गुन्हा दाखल करून घेतला नाही. त्यामुळे पीडित मुलीला घेऊन असहाय्य झालेली ही आई बारामतीत गेली आणि त्या ठिकाणी बारामती तालुक्यात त्यांनी या आरोपीवर गुन्हा दाखल केला. बारामतीमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी बदामबाई गोकुळ, मनोज कालिया, प्रमोद गायकवाड आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. हा गुन्हा आता अंबाजोगाई ग्रामीण पोलिसाकडे वर्ग करण्यात आला असून API जाधवर हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अत्याचाराच्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्यादीच्या आई सुरुवातीला अंबाजोगाई पोलीस ठाण्यात देखील गेली होती. हे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं. मात्र अंबाजोगाई पोलिसांनी याची दखल घेतली नाही. त्यामुळे आता या सर्व प्रकरणाचा गुन्हा बारामतीमध्ये दाखल झाला असून बारामती पोलिसांनी हा गुन्हा अंबाजोगाईमध्ये वर्ग केला आहे. पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास सध्या करत आहेत. गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस वेगवेगळ्या मार्गाने गुन्हेगारांना रोखण्याचं काम करत आहेत. अनेकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत आहेत. मात्र कला केंद्राच्या नावावर वेश्या व्यवसाय चालवणाऱ्यावर पोलीस कधी कारवाई करणार असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका.